दरम्यान एक महत्त्वाची बातमी. पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याची मोहीम सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाची सुरू आहे. मात्र या बसवण्यात येत असलेल्या पेवर ब्लॉकमुळे मंत्री अदिती तटकरे यांनी 2 दिवसांपूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत ताशेरे ओढलेले. मात्र असं असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना आधार पेवर ब्लॉकचा मुलामा देण्याचं काम सुरू आहे आणि यावरनं मनसे आता आक्रमक झालेली आहे. आता ऑलरेडी एक लेन बनवली आहे. कालच बनवलाय. हे राहतही नाही. मी तुम्हाला खरं सांगते, हे राहतही नाहीत पेपर ब्लॉक. दुसऱ्या दिवशी निघतात. हे साहेब ह्याच्यावर एसटी गेली ना, हे दुसऱ्या दिवशी सगळे निघालेले असतात. नाही पण ताई आताच्या ह्याच्यात आपण अंडरस्टँड द काइंड ऑफ फ्रस्ट्रेशन वी गो थ्रू ड्रायव्हिंग बाय दॅट रोड एव्हरी डे. सर आता डांबरीकरण करू शकत नाही आणि जर कॉन्क्रीटीकरण घेतलं तर इट विल टेक 2 to 3 months. एवढे मोठे जर मंत्री महोदय जर सांगत असतील तरी पण जर का त्यांचं कोण ऐकत नसेल, हे रायगडचं दुर्दैव आहे, हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. आणि या पेवर ब्लॉकमध्ये तुम्ही जर बघाल, जर मोठी गाडी गेली हे पेवर ब्लॉक लगेच दबले जातात, कारण ह्यांना ग्रिप मिळत नाही आहे. ह्यांना पेवर ब्लॉकला जर ओव्हरलोड गाडी गेली तर पेवर ब्लॉक खाली जाऊन तिथं मोठा खड्डा होऊ शकतो. आणि ह्या बाईकवर आणि मोटरसायकलवरच्या वाहनांना, त्या लोकांना एवढा त्रास होऊ शकतो ह्याचा. आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवी कोणाचाही अपघात होऊ शकतो. अनेक अपघात झालेले आहेत, अनेक जीव गेलेले आहेत. तरी पण जर काही मंत्री महोदयांचा जर ऐकत नसेल तर खरंच तर ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे.